नमस्ते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरचा एक सॉल्व प्रॉब्लेम घेतला आहे. आज एक अनसॉल्व प्रॉब्लेम आपण घेऊयात. थोडीशी काठिण्य पातळी जास्त आहे, कारण जोपर्यंत ते समजत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना वाटतं आपल्याला ते जमेल नाही जमेल. कोणताही प्रॉब्लेम सोडवताना पहिला प्रॉब्लेम, ह्याला अडचणी येणारच आहेत. हळूहळू सरावानी आपल्याला अनेक गोष्टी, रिपिटेटिव्ह टास्क जो आहे ते कळत जातं आणि मग आपल्याला एक 4-5 प्रॉब्लेम झाले की मग नेमकं समजायला लागतं की काय करायचं आहे ते. मग आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम नंबर अनसॉल्व, प्रॉब्लेम नंबर 2 बघतो आहे. पेज नंबर 161, अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 2. आपण वाचूया, ॲडजस्टमेंटच्या खुणा करूया आणि काय काय करायचं ते ठरवणार आहोत. अमलेंदू अँड समीर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. अमलेंदू आणि समीर असे 2 पार्टनर्स आहेत. त्यांचा रेशो प्रपोर्शन आहे 3:2 रिस्पेक्टिव्हली. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2017 वॉज ॲज अंडर. दोघांची बॅलन्स शीट दिली आहे, पहा काय काय आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2017. Asset: cash at bank, sundry debtors, land and building, stock, plant and machinery and furniture. पोस्टिंग सोपं आहे, सगळे बॅलन्स शीटलाच जाणार आहेत. कॅशचा आपण सेपरेट अकाउंट मेंटेन करतोय. लायबिलिटीमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स, अमलेंदूज कॅपिटल, समीर्स कॅपिटल अँड जनरल रिझर्व. आजच्या प्रॉब्लेममध्ये हा नवीन पॉईंट आला बघा, जनरल रिझर्व. त्याचं काय करायचं ते देखील मी सांगेन. ॲडजस्टमेंट्स बघूया. On 1st April 2017, they admitted परेश into partnership. दोघं जण जुने होते पहा, अमलेंदू आणि समीर. आता नवीन पार्टनर जॉईन झालेला आहे. कोण आहे? परेश. On 1st April 2017, they admit परेश into partnership. The terms being that. तो आल्याच्या नंतर काय काय कंडिशन्स ठरल्या पहा. फर्स्ट, he shall pay ₹60,000 as his share of goodwill. And 50% amount of goodwill shall be withdrawn by all partners. नवीन जो पार्टनर आहे त्याने 16,000चं गुडविल आणलं. गुडविल आणले म्हणजे गुडविल कॅशमध्ये आणलेले. ही शल पे ₹60,000. पे मीन्स कॅश. ही शल पे 60,000 ॲज इट शेअर ऑफ गुडविल. 16,000 त्यांनी गुडविल कॅशमध्ये आणलेलं आहे आणि त्यापैकी 50% अमाऊंट ऑफ गुडविल शाल बी विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. त्या 16,000पैकी 50% अमाऊंट जुन्या पार्टनर्सने काय केली आहे? विथड्रॉ केलेली आहे. म्हणजे जेव्हा आपण सगळ्यात शेवटी गुडविलची ट्रीटमेंट करणार आहे तेव्हा मी याच्याबद्दल सविस्तर सांगेन. पेज नंबर 162 काय काय दिले बघा. ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹20,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. तसं गुडविल आणलं 16,000चं, तसे कॅपिटल पण आणले बघा 20,000. ही शल हॅव टू ब्रिंग इन ₹20,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. त्याचं शेअर आहे 1/4. नेक्स्ट, थर्ड, फॉर द पर्पज ऑफ परेश ॲडमिशन इट वॉज ॲग्रीड दॅट द असेट्स वुड बी रिव्हॅल्यूड ॲज फॉलोज. रिव्हॅल्यूड म्हणजे असेट्सच्या आता आपल्याला नवीन किमतीने बॅलन्स शीट बनवायचं आहे. मग काही वेळेस असेटची व्हॅल्यू कमी होईल, काही वेळेस असेटची व्हॅल्यू जास्त होणार आहे. रिव्हॅल्यूड असेटमध्ये चेंजेस होणार आहेत, बदल होणार आहेत. फॉर द पर्पज ऑफ परेश ॲडमिशन इट वॉज ॲग्रीड दॅट असेट वुड बी रिव्हॅल्यूड ॲज फॉलोज. कशात बदल झाला आहे बघा. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹60,000. सो लँड अँड बिल्डिंगला स्टार करा, आपल्याला त्याच्यावर ॲडजस्टमेंट करायची. नेक्स्ट, प्लांट अँड मशिनरी इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹60,000. प्लांट अँड मशिनरीला स्टार करूया. नेक्स्ट, स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹20,000. स्टॉक पण बदलायचा आहे पहा, 20,000 करायचं आहे स्टॉक. फर्निचर अँड फिक्स्चर ॲट ₹4,000. फर्निचर अँड फिक्स्चरसुद्धा बदलायचं आहे, 4,000ला आणायचं आहे. आणि डी ॲडजस्टमेंट आहे बघा. अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स वुड बी मेड ॲज अ डाऊटफुल डेट्स.
5% RDD आपल्याला चार्ज करायचा आहे, जो की आपण चार्ज करतो डेटरवर. मग डेटरला पण स्टार करायचा आहे. आले लक्षात? काय करायला सांगितलं एकदा बघूया. पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ न्यू फर्म. आपल्याला ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या या प्रॉब्लेमसाठी जर्नल एंट्रीज सांगितल्यात, पण आपलं ठरलेलं आहे की जरा एक 4-5 व्हिडिओज आपण आधी प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचे करूयात. एकदा प्रॉब्लेम कसा करायचा हे लक्षात आलं की मग प्रॉब्लेम आणि जर्नल एंट्रीज असं मी पुढच्या काही व्हिडिओजमध्ये घेणार आहे. पहिल्यांदा आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा कसा हे लक्षात आलं पाहिजे, म्हणून आज आपण जर्नल एंट्रीज घेणार नाही आहोत. आज आपण जसा लास्ट व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम घेतला आहे तसाच घेणार आहोत. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट काढायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढायचं आहे आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. कॅश आणि गुडविल जे आहे ते पण आपण प्रिपेअर करतो, पण त्याला मार्किंग नसतं, पण आपल्या अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. आखलं आहे कसं? जसं मी मागे आखलं होतं तसंच आहे पहा. अनसॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 2, पेज नंबर 161. सुरुवातीला वरच्या पोर्शनवर घेताना समोरासमोर 2 पानं घेतलीत. रिव्हॅल्युएशन अकाउंट टाकलेलं आहे, ज्याचे चेंजेस आपण असेटमध्ये जे चेंजेस करतो ते सगळे इथे ट्रान्सफर करतो. डेबिटला असेट कमी झालं असेल तर किंवा लायबिलिटी जास्त झाली असेल, वाढली असेल तर असेटला पोस्टिंग करायचं, डेबिटला पोस्टिंग करायचं. आणि क्रेडिटला रिव्हॅल्युएशनचं काय येणार आहे, जर असेट वाढलं असेल आणि लायबिलिटी कमी झाली असेल तर. नेक्स्ट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जुने पार्टनर्स आहेत अमलेंदू आणि समीर, आणि थर्ड पार्टनर आहे परेश. मग त्यांची डेबिट साईड, क्रेडिट साईड. इकडच्या पानावर बॅलन्स शीट टाकलेलं आहे. बॅलन्स शीट सगळ्यांना ओळखीचं आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल सांगत नाही. खाली आपल्याला ट्रान्झॅक्शन सोप्या व्हाव्या त्याच्यासाठी मी कॅश अकाउंट पण आखलेलं आहे आणि गुडविल अकाउंट पण आखलेलं आहे. सो जास्त न बोलता डायरेक्ट आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहोत. प्रॉब्लेम सोडवताना आज न्यू प्रॉफिट रेशो किंवा सॅक्रिफाईस रेशो काहीही काढायला सांगितलेलं नाही. सो आपला जुना जो रेशो आहे ओल्ड पार्टनर्सचा, त्याच्यावर आजचा प्रॉब्लेम आपल्याला करता येणार आहे. सो जुन्या पार्टनरचा रेशो प्रपोर्शन आहे 3:2. मग फर्स्ट ॲडमिशनचा प्रॉब्लेम सोडवताना फर्स्टली काय सोडवायचं, तर फर्स्टली असेट साईड पोस्ट करायची. इथे मॅक्झिमम आपलं काम इथे संपतं पहा. असेट साईडला सुरुवातीला काय दिले, कॅश ॲट बँक ₹12,000. कॅशचा बॅलन्स दिला आहे 12,000. मग कॅशसाठी काय केलेलं आहे पहा, आपण कॅशसाठी आपण सेपरेट अकाउंटच मेंटेन केले. मग कॅशचा बॅलन्स त्याच्या डेबिटला लिहून टाकायचा. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 12,000. आलं लक्षात? प्रॉब्लेममध्ये असेटमध्ये कॅश दिलेली होती 12,000, ते आपण कॅशचं सेपरेट अकाउंटच काढलं आहे, तिच्या डेबिटला पोस्टिंग करून टाकलं. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 12,000. नेक्स्ट आहे पहा सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सला स्टार केलेलं आहे, ॲडजस्टमेंट आहे. सो सन्ड्री डेटर्स जी काय अमाऊंट आहे ती इनरला लिहा 24,000. बरोबर. काय ॲडजस्टमेंट सांगितले बघा, लास्ट ॲडजस्टमेंट आहे. अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स वुड बी मेड फॉर डाऊटफुल डेट्स. म्हणजे आपण नेहमी करतो तेच 5% RDD चार्ज करायचा आहे आपल्याला त्याच्यावर. सो लेस RDD ॲट 5%. 2400वर 5% म्हणजे 1,200. 10% असते तर किती आले असते, 2,400. माउटरला पहा किती येतात, 0,0822 22,800. आले लक्षात? 5% RDD चार्ज केला आपण त्याच्यावर, 5% आले 1,200. आउटर कॉलमला आले 22,800. सेकंड इफेक्ट तर द्यावाच लागणार आहे, ॲडजस्टमेंट आहे म्हणल्यावर. मग आता बघा, डेटर्समधून 1,200 आपण कमी केले. असेट 1,200 रुपयांनी कमी झालं आहे, मग ते कुठल्या का कारणासाठी असे ना. मग इफेक्ट देताना रिव्हॅल्युएशनला त्याचे इफेक्ट जातात. मग डेबिट का क्रेडिट इथं वर आपण लिहिलंच बघा. असेट कमी झालं असेल तर आणि लायबिलिटी वाढलं असेल तर रिव्हॅल्युएशन डेबिट, आणि असेट वाढलं असेल आणि लायबिलिटी कमी झाली असेल तर रिव्हॅल्युएशन क्रेडिट. आत्ताच्या केसमध्ये काय झालं आहे, असेट कमी झालं आहे, 1,200नी असेट कमी झालं आहे. सो त्याचं पोस्टिंग येणार आहे रिव्हॅल्युएशन डेबिट साईडला. टू सन्ड्री डेटर्स.
एवढंच लिहायचं. मात्र जी अमाऊंट आपण RDDची काढलेली आहे ती लिहिणार आहोत आउटर कॉलममध्ये. आलं लक्षात? पहा इथे 1200 आहे, तिथे आपण 1200 ओढले का तर असेट आपलं कमी झालं आहे. आणि हे कशातनं लिहितो आहे आपण? असं स्पेसिमन बुकमध्ये आहेच आहे आपल्या, त्याच्यामध्ये हा डेटा आहे. पहा असेट्स मायनस लायबिलिटी प्लस, किंवा असेट डिक्रीज लायबिलिटी इन्क्रीज असेल तर रिव्हॅल्युएशन डेबिट, आणि असेट इन्क्रीज अँड लायबिलिटी डिक्रीज असेल. पहा एकदा हा चार्ट काढून बघा, म्हणजे तुम्हाला इथं काय पोस्टिंग करतोय हे लक्षात येईल. झालं. आपण आता एक पोस्टिंग केलेलं आहे, सन्ड्री डेटर्सचं पोस्टिंग आपलं झालेलं आहे, त्याचा इफेक्ट देऊन झाला. आता पुढे सोप्पा टास्क आहे बघा. काय काय आहे? लँड अँड बिल्डिंग. किती दिली आहे लँड अँड बिल्डिंग? 50,000. लँड अँड बिल्डिंग किती आहे पहा? 50,000. काय सांगितलं ॲडजस्टमेंट त्याच्यावर बघा बरं. ए ॲडजस्टमेंट आहे बघा. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹60,000. जे 50,000 आहेत ते आता रिव्हॅल्यूड करायचे. कितीने रिव्हॅल्यूड करायचे? तर ते आणायचे 60,000पर्यंत. इथं वाक्यच तसं म्हणलं आहे बघा. बऱ्याच लोकांना ह्याच्यातच गोंधळ होत असेल. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट 60,000. कारण नवीन पार्टनर ॲडमिशन त्याचं झाल्यानंतर असेट्समध्ये असे बदल केले की जे 50,000चं असेट आहे ते त्यांना आता 60,000ला द्यायचं आहे. मग 50 पासून 60पर्यंत जाण्यासाठी मला काय करावे लागेल? 10,000 त्याच्यात टाकायला लागतील, म्हणजे वाढवावं लागेल असेट. जेव्हा आपण असेट वाढवतो तेव्हा इथं लिहायचं ॲड ॲप्रिसिएशन. आलं का लक्षात? 50,000पासून 60,000पर्यंत अमाऊंट रिव्हॅल्यूड करून न्यायची आहे, म्हणजे मला 50,000त 10,000 टाकायला लागतील. जेव्हा आपण असेट वाढवतो दॅट इज कॉल्ड ॲप्रिसिएशन. जर मला 50,000चे 40,000 करायचे असते तर मी 10,000 कमी केले असते, मग इथं आलं असतं डेप्रिसिएशन. आलं लक्षात? 50,000चे 60,000 कसे केले तर आपण 10,000 वाढवले. मग सेकंड इफेक्ट देताना काय करायचं? असेट वाढले का कमी झालं आहे? ऑब्व्हियसली असेट वाढलेलं आहे. असेट वाढले म्हणजे सेकंड इफेक्ट येणार आहे त्याचा रिव्हॅल्युएशन क्रेडिट बाय लँड अँड बिल्डिंग. बाय लँड अँड बिल्डिंग जेवढी अमाऊंट वाढवलेली आहे तेवढीच आपण लिहिणार आहोत. जसं आपण फायनल अकाउंटमध्ये करतो तसंच, की जेवढी अमाऊंट वाढवलेली आहे तेवढीच आपण इथे लिहायची आहे. नेक्स्ट स्टॉक आहे बघा 16,000. स्टॉक दिलेला आहे 16,000. स्टॉकचं काय करायला सांगितलं बघा बरं. स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹20,000. इथे दिली पहा ॲडजस्टमेंट. स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹20,000 म्हणजे रिव्हॅल्यूड करून त्यांना आउटर कॉलमला अमाऊंट हवी 20,000. मग 16,000त काय करावं लागेल की मी 20,000पर्यंत जाऊ शकेन? तर 16,000त मला आणखीन ₹4,000 काय करावे लागतील? वाढवावे लागतील. आलं का लक्षात? 16,000त 4,000 टाकल्यानंतर 20,000पर्यंत जाणार आहे, म्हणजे आपण ₹4,000 वाढवलेले आहेत. दॅट इज कॉल्ड ॲप्रिसिएशन. आलं लक्षात? 16,000त 4,000 वाढवले म्हणून आपण आउटर कॉलमला 20,000 दाखवू शकतोय. परत एकदा असेट वाढलं बघा 4,000. सॉरी, ह्याचा इफेक्ट कुठे जाणार आहे? सेकंड ॲडजस्टमेंट, सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन क्रेडिटला बाय स्टॉक. अमाऊंट किती आहे? 4,000. आलं लक्षात? अमाऊंट किती आहे? 4,000. नेक्स्ट स्टॉक नंतर पुढे दिले प्लांट अँड मशिनरी 20,000. प्लांट अँड मशिनरी 20,000. काय करायला सांगितलं ॲडजस्टमेंटमध्ये बघूया. प्लांट अँड मशिनरी इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹16,000. प्लांट अँड मशिनरी इज टू, पहा लक्ष द्या. प्लांट अँड मशिनरी इज टू बी व्हॅल्यूड ॲट 16,000. म्हणजे मला जर का आउटर कॉलमला 16,000 हवे असतील तर मला 20,000तून काय करावं लागेल? 20,000तून मला ₹4,000 कमी करावे लागतील. दॅट इज कॉल्ड डेप्रिसिएशन. दॅट इज कॉल्ड डेप्रिसिएशन. 20,000 ही मूळ किंमत होती, रिव्हॅल्यूड करून त्यांना 16,000 हवी आहे, म्हणजे 20,000तनं मला 4,000 कमी करायला लागतील.
म्हणजे आउटर कॉलमला दिसणार 16,000. आता आपण 4,000 असेट कमी केले. जेव्हा असेट कमी होतं तेव्हा त्याचं पोस्टिंग जाणार आहे रिव्हॅल्युएशन डेबिटला. टू प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आहे 4,000. आलं लक्षात? 4,000 काय केलं आपण? असेट कमी केलं. सोपं आहे, इझी आहे. 2-3 सरावानी 2-3 एकदा प्रॉब्लेम झाले की तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. पुढे आहे पहा फर्निचर अँड फिक्स्चर. फर्निचर अँड फिक्स्चर किती आहे? 8,000. बरोबर. आणि काय करायला सांगितलं आहे बघा फर्निचर अँड फिक्स्चरवर? सी मधलं सेकंड आहे बघा. फर्निचर अँड फिक्स्चर ॲट ₹4,000. म्हणजे फर्निचर अँड फिक्स्चर त्यांना रिव्हॅल्यूड करून हवं आहे 4,000 आणायचं आहे. मग पहा 8,000 मला 4,000 अमाऊंट आणायची आहे. म्हणजे मला काय करावे लागेल सांगा? मला करावं लागेल डेप्रिसिएशन 4,000. आलं लक्षात? 8,000तून 4,000 कमी केल्यानंतर मला आउटर कॉलमला दिसतील 4,000 रुपये. मग पहा असेट आता कमी झालेलं आहे. रिव्हॅल्युएशन डेबिट टू फर्निचर अँड फिक्स्चर. टू फर्निचर अँड फिक्स्चर अमाऊंट आहे 4,000. आले लक्षात? ह्याच्यात एवढाच टास्क असतो, वेगळं ह्याच्यात काहीही नाही. आयदर असेट कमी होणार आहे किंवा असेट वाढणार आहे. त्याचे इफेक्ट आपल्याला इथं देता आले पाहिजेत. असे बिल्स पेएबल किंवा क्रेडिटर्सचं पण असू शकतं. त्याचे इफेक्ट्स त्याच्यानुसार द्यायचे. जी केलेली कृती आहे त्याच्यानुसार इथं पोस्टिंग करायचं आहे. वेगळं काहीही करायचं नाही. सगळं तुमच्या समोर आहे. एवढं काम झालं ना आपला 50% प्रॉब्लेम बऱ्यापैकी संपतो. असेट साईड पोस्ट केली पहा. आता आपण लायबिलिटी साईडकडे जाऊया. लायबिलिटी साईडला काय दिले पहा? सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्सला कुठलीही ॲडजस्टमेंट नाही. सो डायरेक्ट आपण त्या लायबिलिटीला लिहिणार आहोत. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट लिहायची पहा. आउटर कॉलम 10,000. देअर इज नो ॲडजस्टमेंट. आता पुढं काय दिले बघा? दोघांचे कॅपिटल्स दिलेत. आम्हाला इंदूस कॅपिटल आणि समीर्स कॅपिटल. दोघांचे कॅपिटल अकाउंट आपण काढलेलंच आहे. क्रेडिट बॅलन्स असतो जो काही दिलेला असतो तो क्रेडिट साईडला पोस्टिंग होणार. पार्टनर्सच्या क्रेडिटला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. अमल इंदूचे आहेत 60,000 आणि समीरचे आहेत 40,000. थर्ड पार्टनरचं अजून काही नाही. सो थर्ड पार्टनरला इथं आपण डॅश करणार आहोत. पुढे दिले मुलींनो पहा जनरल रिझर्व 20,000. जनरल रिझर्व, रिझर्व फंड हे सगळे मागचे साठवलेले पैसे आहेत. आणि ह्याच्यावर फक्त ओल्ड पार्टनर्सचाच अधिकार असतो. मग जनरल रिझर्व जेव्हा प्रॉब्लेममध्ये येईल, रिझर्व फंड जेव्हा प्रॉब्लेममध्ये येईल तेव्हा त्याचं काय करायचं आहे? तर तेव्हा त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे ओल्ड पार्टनर्सना इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग आपल्याकडे ओल्ड पार्टनर्स कोण आहेत? अमलेंदू आणि समीर. त्या दोघांना हे 20,000 रुपये जनरल रिझर्वचे ते वाटून टाकायचे. त्याचं पोस्टिंग येत नाही. पोस्टिंग करायचं पण कसं ते सांगते पहा. आधी वर्किंग नोट करूया. वर्किंग नोट ऑफ फर्स्ट जनरल रिझर्व. जनरल रिझर्व किती आहे पहा? जनरल रिझर्व 20,000. बरोबर. रेशो प्रपोर्शन किती आहे दोघांचा? अमलेंदू आणि समीरचा 3:2. सो 20,000 इंटू 3/5 इज फॉर अमलेंद्र आणि समीरसाठी आहे 20,000 इंटू 2/5. म्हणजे किती येणार बघा? इथे येणार 12,000 आणि इथे येणार 8,000 रुपये. हा जुना रिझर्व आहे. नवीन पार्टनर आल्यानंतर याचं काय करायचं? हे ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचं. नवीन पार्टनरला ह्याच्यात घ्यायचं नाही कारण तो आत्ता जॉईन झाला आहे. हे लक्षात ठेवा. हाच्या प्रॉब्लेमचा नवीन भाग आहे. पोस्टिंग कुठं करायचं बघा? पार्टनर्स कॅपिटल आपण काढलेलं आहे त्याच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय जनरल रिझर्व. अमलेंद्रूला दिले आपण 12,000 आणि समीरला दिले
8,000. नवीन पार्टनरला काहीही दिलेलं नाही. हे कायम लक्षात ठेवा. जनरल रिझर्व असेल, रिझर्व फंड असेल किंवा लायबिलिटीमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देतील तर तो जुना प्रॉफिट किंवा जुना लॉस असतो तो आपण पार्टनर्सना अशा पद्धतीने द्यायचा आहे. रेशो प्रपोर्शन जे प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला घेतलं होतं तेच घेतलेलं आहे. झालं. पूर्ण आपलं बॅलन्स शीट अख्खं ट्रान्सफर करून झालं. कॅश आपण सेपरेट अकाउंट काढलं आहे, कॅशला ट्रान्सफर केलं. बाकीच्या ॲसेटच्या ज्या ॲडजस्टमेंट होत्या त्या केल्या. जे ॲसेट वाढलं आहे ते रिव्हॅल्युएशन क्रेडिट आणि जे ॲसेट कमी झालं आहे ते रिव्हॅल्युएशन डेबिटला ट्रान्सफर केलं. सन्ड्री क्रेडिटर्सना कुठलंही ॲडजस्टमेंट नव्हती, त्याचं पोस्टिंग डायरेक्ट लायबिलिटीला केलं. पहा, कॅपिटलसाठी आपण कॅपिटलचं सेपरेट अकाउंटच काढलं आहे, सो कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिलं आहे. आणि जनरल रिझर्व हा मागचा सगळा जो काही आहे हे मागचे पैसे असतात ह्याच्यावर जुन्या पार्टनर्सचाच अधिकार आहे. मग ते 20,000 रुपये ह्या दोन्ही पार्टनर्सना आपण डिस्ट्रीब्यूट केल्या. त्याची वर्किंग नोट पण मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता रिमेनिंग ॲडजस्टमेंट्स फक्त गुडविल आणि कॅशच्या रिमेनिंग ॲडजस्टमेंट्स राहिल्या त्या आपण करूया. बघा, ऑन 1 एप्रिल 2017 they admitted परेश into partnership. The term begins that. परेश ॲडमिट झाल्यानंतर काय ठरलं पहा. फर्स्ट, ही शॅल पे 16,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. नवीन परेश जो आहे त्यांनी येताना किती गुडविल आणायचं ठरलं आहे? 16,000. आणि अर्थात शुड पे म्हणल्यानंतर त्यांनी ते गुडविल आणलेलं आहे कॅशमध्येच. सो कॅशमध्ये गुडविल आणलेलं आहे. ही एक एंट्री. गुडविल पार्टनर रिटेन करून घेणार आहेत कारण ते ठेवून घेणार आहेत जुने पार्टनर्स, ही दुसरी एंट्री. आणि 50% अमाऊंट विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स याची थर्ड एंट्री. ही गुडविलची ट्रीटमेंट कोणती आहे मी तुम्हाला बुकमध्ये दाखवते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको की बाईंनी नेमकी कुठली एंट्री केलेली आहे. पहा, जिथे आपण गुडविलच्या ट्रीटमेंट्स बघत होतो तिथेच पेज नंबर 131. बघा, वेन न्यू पार्टनर brings his share of goodwill in cash and it is withdrawn by old partners. नवीन पार्टनर्स गुडविल कॅशमध्ये आणतात. प्रीमियम मेथड आहे बघा. हे तुम्हाला वाचलं पाहिजे सतत. हे तुम्हाला सतत वाचणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला गुडविलचं ट्रीटमेंट लक्षात येणार नाहीत. प्रीमियम मेथड आणि व्हॅल्युएशन मेथड. मग गुडविल कॅशमध्ये आणले आणि विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स आपल्याला 3 एंट्रीज कराव्या लागतील. कुठल्या? कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. का? तर गुडविल कॅशमध्ये आणले म्हणून. दुसरं काय? गुडविल रिटेन करतात जुने पार्टनर्स बिझनेसमध्ये. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स सॅक्रिफाईस रेशो. आणि थर्ड आहे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल डेबिट टू कॅश ऑर बँक ॲक्च्युअल अमाऊंट विड्रॉन. 50% अमाऊंट विड्रॉन आहे बघा आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये. मग 50%च विड्रॉ करायचे. सगळी करा म्हटलं तर सगळी करावी लागते. मग ह्या 3 एंट्रीज आत्ता आपल्याला ॲप्लिकेबल आहेत. आधी आपण एंट्रीज करणार आहोत आणि मग त्याचं पोस्टिंग करणार आहोत. पहा, गुडविलची ट्रीटमेंट मी तुम्हाला दाखवते आहे. गुडविल किती आहे? पण नवीन पार्टनरने आणलेलं 16,000. पहिल्यांदा गुडविल कॅशमध्ये आणल्याची एंट्री. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. का? तर गुडविल कॅशमध्ये आणलं आहे 16,000. बरोबर. गुडविल कॅशमध्ये आणल्याची पहिली एंट्री. गुडविल कॅशमध्ये आणले. गुडविल कॅशमध्ये आणल्याच्या नंतर गुडविल पार्टनर्स डिस्ट्रीब्यूट करून घेतात. कुठले पार्टनर्स? ओल्ड पार्टनर्स. मग सेकंड एंट्री येते पहा. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. गुडविल अकाउंट डेबिट 16,000 टू ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्स कोण आहेत आपल्याकडे? अमलेंदू आणि समीर. टू अमर टू समीर. आता रेशो प्रपोर्शन किती आहे? सॅक्रिफाईस रेशो. आज सॅक्रिफाईस रेशोचा वगैरे काही उल्लेख नाही त्यामुळे आपण 3:2 मध्येच ते डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. म्हणजे 16,000 जे आहे ते आपल्याला 3:2 मध्ये द्यायचे आहेत दोघांना. मग सोपं आहे. काढा किती येतात बघा. 16,000 गुणिले 3/5 आणि 16,000 गुणिले 2/5 गुडविल. हे आहेत अमलेंद्रूसाठी आणि हे आहेत समीरसाठी. 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, 5 × 2 = 10, 0 0.
32 त्रिक किती येणार आहेत सांगा? 9600. आणि याचे येणार आहेत 4800, सॉरी 6400. 9600 आणि 6400. बघा येत आहेत का तेवढेच? 0 0 10 16. आलं लक्षात? म्हणजे आपलं उत्तर काढलेलं बरोबर आहे. मग गुडविल आणलं आहे आणि ते डिस्ट्रीब्युटेड बाय ओल्ड पार्टनर्स, म्हणजे डिस्ट्रीब्यूट करतातच. यांना दिले 9600 आणि यांना दिले 6400. कॅशमध्ये गुडविल आणल्याची, गुडविल कॅशमध्ये आणल्याची एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणि गुडविल दोन्ही पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करतोय, विड्रॉ नाही, डिस्ट्रीब्यूट करतोय. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. आणि हे कुठल्या प्रपोर्शनमध्ये दिले आपण? 3:2. आणि ह्याच्यानंतर मग आपली थर्ड एंट्री येणार आहे 50% अमाऊंट विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. 50% अमाऊंट विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. मग काय एंट्री येते बघा? 50% अमाऊंट. 16,000च्या 50% किती येणार? 8,000. कुठली एंट्री करायची? ओल्ड पार्टनर्स डेबिट कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक. ओल्ड पार्टनर्स कोण आहेत आपले? अमर अकाउंट डेबिट, समीर अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक. कॅश ऑर बँक का? बिकॉज इट इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. आणि किती अमाऊंट विड्रॉ करायची आपण मनाने करत नाही आहोत. दिली आहे पहा की 50% अमाऊंट विड्रॉ करा, असं प्रॉब्लेममध्येच दिले. कधी कधी 50% म्हणतात, कधी कधी एंटायर अमाऊंट म्हणतात. म्हणले बघा, बघा ही शॅल पे 60,000 ॲज अ शेअर ऑफ गुडविल अँड 50% अमाऊंट ऑफ गुडविल शाल बी विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. मग 16,000च्या 50% म्हणजे 8,000. जर 8,000 मला वाटायचे आहेत तर त्याला पण 3:2 प्रपोर्शन आहे. मग 3:2 मध्ये 8,000 द्यायचे. किती येणार आहेत बघा? I think 4,800 and 3,200. 50% अमाऊंट विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. मी थोड्याशा कच्च्या एंट्रीज लिहिते आहे, कारण कुठे पोस्टिंग करायचं याच्यासाठी ही पद्धत नाही जर्नल लिहायची, पण पटकन लक्षात यावं यासाठी मी इथेच तुम्हाला दाखवते आहे. जेव्हा आपण ॲक्च्युअल जर्नल एंट्रीज करणार आहोत त्या आपण ह्या जर्नलमध्ये लिहिणारच आहोत, हे लक्षात घ्या. आली आहे गुडविलची ट्रीटमेंट लक्षात? गुडविल when the new partner brings his share of goodwill in cash and it is withdrawn by old partners. म्हणजे नवीन पार्टनरनी गुडविल कॅशमध्ये आणलं आहे आणि जुन्या पार्टनर्सनी विड्रॉ केलं आहे. आपल्याला हे 3 एंट्रीज कराव्या लागतील. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल, being goodwill bought by new partner, goodwill account debit to old partners capital, being goodwill distributed to old partners, का तर ते डिस्ट्रीब्यूट केले आणि मग 50% त्यातले जे होते ते विड्रॉ केले ओल्ड पार्टनर्सनी. म्हणून ओल्ड पार्टनर्स कॅपिटल डेबिट टू कॅश ऑर बँक ॲक्च्युअल विड्रॉन. जेवढी अमाऊंट विड्रॉ केली तेवढीच आपण घेतली बघा. म्हणजे गुडविल जरी 16,000चं असलं तरी 8,000 अमाऊंटच त्यांनी विड्रॉ केलेली आहे. आलं लक्षात? मग चला करूयात पोस्टिंग, लेजर पोस्टिंग. फर्स्ट कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. आपल्याकडे कॅश पण आहे, आपल्याकडे गुडविल पण आहे. कॅशच्या डेबिटला पोस्टिंग येणार आहे पहा, टू गुडविल अकाउंट, टू गुडविल अकाउंट 16,000. एंट्रीमध्ये गुडविलला काय? क्रेडिट आहे. मग गुडविलच्या क्रेडिटला लिहायचं बाय कॅश ऑर बँक अकाउंट. अमाऊंट आहे 16,000. आले लक्षात? पहिली एंट्री बघा, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल 16,000. कॅशच्या डेबिटला टू गुडविल 16,000 आणि गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑर बँक 16,000. नेक्स्ट एंट्रीचं पोस्टिंग, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. गुडविलला डेबिट आहे, सो गुडविलच्या डेबिटला टू अमलेंदूज अकाउंट अँड टू समीर्स अकाउंट. किती दिले दोघांना? 9,600 आणि 6,400 डिस्ट्रीब्यूट केली म्हणून. आणि सेकंड इफेक्ट कुठे येणार आहे? दोघांना क्रेडिट आहे बघा, पार्टनर्स क्रेडिटला पोस्टिंग येणार बाय, कशाला डेबिट दिले ते लिहायचं बाय गुडविल अकाउंट
अमाऊंट आहे 9,600 आणि 6,400. थर्ड पार्टनरला काहीही दिलेलं नाही. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. आणि आता मग 50% अमाऊंट विथड्रॉ केल्याची एंट्री आपण करूया. काय? अमर्स कॅपिटल डेबिट, समीर्स कॅपिटल डेबिट टू कॅश ऑर बँक. बघा, अमर्स कॅपिटल अँड टू समीर्स कॅपिटल. अमरच्या डेबिटला टू कॅश ऑर बँक. अमाऊंट आहे 4,800, इकडं आहे 3,200. आणि सेकंड इफेक्ट येणार आहे याचा कॅशच्या क्रेडिटला येणार बघा, बाय अमर्स कॅपिटल अँड बाय समीर्स कॅपिटल. किती अमाऊंट आहे? 4,800 आणि 3,200. एवढं ज्याला जमलं, एवढं ज्याला समजतंय, थोडं का होईना 10% जरी समजलं या प्रॉब्लेममधून तरी खूप आहे. हळूहळू सरावानेच ह्या गोष्टी येतात. कुठलीही गोष्ट एकदम येत नाही. फक्त ते जाणून घ्यायची चिकित्सा आपल्याकडे असेल तर तुम्ही ते लवकर लवकर शिकणार आहात. ऑन 1st April 2017 they admit Paresh into partnership. The term begins that he shall pay 16,000 as his share of goodwill and 50% amount of goodwill shall be withdrawn by old partners. त्याचे काय आता आपण होल अँड सोल ट्रीटमेंट बघितली आहे. सेकंड, he shall have to bring ₹20,000 as his capital for 1/4 share in future profits. जसं त्यांनी गुडविल आणलं आहे तसं 20,000चं काय आणलं आहे? कॅपिटल आणलेलं आहे. मग कॅशमध्ये कॅपिटल आणलं आहे, जे की आपण 11वीला एंट्री करत होतो. सांगा काय एंट्री आहे? कॅशमध्ये कॅपिटल आणलं. किती सोपी एंट्री आहे. कॅश अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल अकाउंट. किती आहे? 20,000. आले लक्षात? 20,000ची त्यांनी काय आणलेली आहे? कॅश आणलेली आहे. पोस्टिंग करूया मग. कॅशच्या डेबिटला टू परेश कॅपिटल. अमाऊंट आहे 20,000 आणि परेशला क्रेडिट आहे. परेशच्या क्रेडिटला लिहायचं बाय कॅश ऑर बँक अकाउंट आणि परेशच्या कॉलममध्ये लिहायचे किती बघा, किती लिहायचे परेशच्या कॉलममध्ये? 20,000. आलं लक्षात? गुडविलची ट्रीटमेंट, कॅशची ट्रीटमेंट लक्षात आली. एकदा रिमेनिंग ॲडजस्टमेंट्स झाल्यात का बघूया, नाहीतर मग आपण प्रॉब्लेम बॅलन्सिंग करूया. फॉर द फॉलोइंग पर्पज ऑफ परेश ॲडमिशन इट वॉज ॲग्रीड दॅट द असेट्स वुड बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर. लँड अँड बिल्डिंग केली, प्लांट अँड मशिनरीचं केलं आहे, स्टॉक फर्निचर केलं आहे आणि डेटर्सचं पण आपण ॲडजस्टमेंट केली आहे. बघा, डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, स्टॉक, प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर आणि 5ही जणांचे सेकंड इफेक्ट आपण दिलेले आहेत. म्हणजे प्रॉब्लेम आपला 95% सोडवून झाला आहे. आता फक्त रिमेनिंग आहे बॅलन्सिंग. बॅलन्सिंग करताना फर्स्ट वी हॅव टू क्लोज गुडविल अकाउंट, देन कॅश अकाउंट. पहिल्यांदा हे दोन क्लोज करूया. क्लोजिंग पण लक्षात घ्या. बघा, गुडविलच्या क्रेडिटला आणि डेबिटला सेम अमाऊंट आहे का? इकडे 16,000 आहेत, इकडे पण 16,000 आहेत. सो गुडविल देर इज नो बॅलन्स, दोन्हीकडे अमाऊंट सेम आली. कॅशचा बॅलन्स बघा किती येतोय. क्रेडिटला बघा, डेबिटला किती आहे ते बघा. डेबिटची अमाऊंट आहे बघा, कॅशची डेबिटची अमाऊंट आहे 48,000 आणि क्रेडिटची आहे 8,000 ओनली, 8,000. मग बॅलन्स येतो पहा, बाय बॅलन्स कॅरी डाऊन 40,000. हे कुठून काढले? 40,000, हे 48,000 आणि ह्या दोघांची टोटल 4,800 आणि 3,200ची टोटल येते 8,000. मग ते मायनस केल्यानंतर खाली अमाऊंट राहते पहा 40,000 रुपये. मग ती जी 40,000 आहे तो आला आहे बॅलन्स. जो काय बॅलन्स असतो कॅशचा तो ट्रान्सफर करतो आपण बॅलन्स शीटला. कॅश ऑर बँक अकाउंट अमाऊंट आहे 40,000. आलं लक्षात? म्हणजे हे दोन्ही पण अकाउंट आपण आता क्लोज केले.
हे दोन क्लोज झाल्याच्या नंतर मग रिव्हॅल्युएशनकडे यायचं. पहा आता रिव्हॅल्युएशनच्या बॅलन्सेस बघा, क्रेडिटला किती आहेत, डेबिटला किती आहेत. आय थिंक क्रेडिटलाच जास्त आहेत. क्रेडिटला आहेत 14,000. सो 14,000तून किती मायनस करायला लागतील बघा. 4 आणि 4 8 1 9, 9,200 डेबिटची. 0 0 8, 10 आणि 4 14, 0. किती आला बॅलन्स? 4,800. आलं का लक्षात? 4,800 आपल्याला इथे टाकाव्या लागतील, मगच तो प्रॉब्लेम इव्हनली बॅलन्स होणार आहे. मग 4,800 डेबिटला टाकले. टू प्रॉफिट ट्रान्सफर टू अमर्स कॅपिटल अँड समीर्स कॅपिटल. 4,800 कुठल्या प्रपोर्शनमध्ये द्यायचे? 3:2 मध्ये द्यायचे बघा. पहा 4,800 गुणिले 3/5 आणि 4,800 गुणिले 2/5 किती येतात बघा. 5 1 5, 5 3 15, 5 6 30 आणि 0. यांचा गुणाकार केल्यानंतर 0 6 1 18, 1 3 3 9, 2,880 अशी काहीतरी टोटल येते. करून बघूया, शंकेला कारण नको. 4,800 गुणिले 3/5, 4,800 गुणिले 2/5 याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे अमर आणि समीर, कारण तो प्रॉफिट आहे. 5 1 5, 5 48, सॉरी खाली उरले 3, 5 6 30, 0. 860 गुणिले 3, 0 साई 2 12 साई 3 18, 1 8 1 8 8 2 16, 8 3 24 आणि 1 25, 5 48, 5 90 45, 960 एक्स्ट्रीमली सॉरी. 0 साई 1 18, 1 9 3 27 आणि 1 28 हे बरोबर आहे. 960 गुणिले 2, 0 6 2 18, 8 1 साई 2 12 आणि 13, 3 1 9 2 18 आणि 19, 1900. 960 गुणिले 2, 0 6 2 12 2. अच्छा, मग अमरला दिले पहा आणि समीरला किती दिले पहा. 2,880 आणि 1,920, 10 8 18 4 असं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे प्रॉफिटचं. 4,800 गुणिले 3/5 त्याचं उत्तर आलं 2,880 आणि 4,800 गुणिले 2/5 त्याचं उत्तर आलं 1920. 2 आणि 5च का, तर रेशो प्रपोर्शन आहे 3:2 म्हणून. मग पहा डिस्ट्रीब्युशन इथे लिहावं लागेल 2,880 आणि 1,920, कारण आपल्याला तो खाली ओढायचा बॅलन्स. जेव्हा प्रॉफिट येतो तो आपण पार्टनर्सच्या क्रेडिटला लिहिणार आहोत, आणि जेव्हा इनकेस पुढचा प्रॉब्लेम करताना एखादा लॉस आला तर तो ओढायचा आहे डेबिटला. मागच्या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट आहे, प्रॉफिट लिहायचं आपण रिव्हॅल्युएशन क्रेडिट बाय रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. यांना दिलेत पहा 2,880 आणि 1,920. थर्ड पार्टनरला आत्ता तरी काही द्यायचं नाही आहे, कारण तो आत्ता जॉईन झालेला आहे. तो जॉईन झाला आहे म्हणून तर हे बॅलन्स शीट बदललं आहे किंवा हे सगळं तयार झालेलं आहे. मग आता चौथ्या स्टेपला आपण क्लोज करणार आहोत पार्टनर्स. पार्टनर क्लोज करताना शेवटाकडून यायचं. परेशच्या क्रेडिटला किती आहेत? 20,000. परेशच्या डेबिटला काही आहेत का? काही नाही आहेत पहा. सो टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. परेशच्या कॉलममध्ये 20,000, तीच अमाऊंट दोन्हीकडे त्याच्या कॉलममध्ये येणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर समीरच्या क्रेडिटला किती आहेत बघा. समीरच्या क्रेडिटला आहेत 56,320, 56,320 आणि डेबिटला आहेत 3,200. मग 56,320 मायनस 3,200 बॅलन्स येतो 53,120.
53,120 हा आला समीरचा बॅलन्स, त्यामुळे जास्तीची अमाऊंट आहे ते आपण एका वेळेवर घेणार आहोत. अमरचा डेबिट क्रेडिटचा बॅलन्स आहे बघा 84,480, 84,480 अमरचा बॅलन्स आहे. डेबिटला किती आहेत 4,800. 84,480मधून हे मायनस करायचे, बॅलन्स येतो 79,680. 79,680 हा आला त्याचा नवीन बॅलन्स. आपल्याला ह्या अमाऊंट आहेत ह्या बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायच्या आहेत, मगच आपला बॅलन्स शीट क्लोज होईल. आता आपण हा पण अकाउंट क्लोज केला पहा 84,480. ह्या ज्या 3 अमाऊंट आहेत इथे बॅलन्स शीटला ट्रान्सफर करूया. कॅपिटल अकाउंट ऑफ अमर, समीर अँड परेश. अमरचा बॅलन्स आला आहे 79,680, 53,120 आणि ह्याचं आहे 20,000. जो काय बॅलन्स आला आहे तो आपण इकडे फक्त ओढला आहे, बाकी काही केलेलं नाही आहे. ह्या तिघांची टोटल आता आउटर कॉलममध्ये घ्यायची 1,52,800. आता फायनली आपण बॅलन्स शीट क्लोज करणार आहोत. जर का हे सोडवलेलं सगळं बरोबर असेल, व्हॅल्यूज बरोबर असतील, प्रपोर्शन बरोबर दिलेलं असेल तर शुअर शॉट आपलं बॅलन्स शीट टॅली होतं विथ सेम अमाऊंट. माझं टॅली झालेलं आहे, तुम्ही करून बघा. 1,62,800, 1,62,800 प्रॉब्लेम आजचा आपला टॅली होतो आहे. परत एकदा रिवाइजसाठी बघूया. फर्स्ट आपण क्लोज केला कॅश ऑर बँक, गुडविल क्लोज केलं, गुडविलची सेम अमाऊंट होती. त्याच्यानंतर क्लोज केली कॅशचा क्रेडिट बॅलन्स येत होता पहा 40,000, तो ट्रान्सफर केला आपण बॅलन्स शीटमध्ये 40,000 लिहिले बघा. त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशन क्लोज केलं, रिव्हॅल्युएशनचा बॅलन्स येतो होता 4,800. 4,800 हा प्रॉफिट आहे, तो फक्त जुन्या पार्टनर्सनाच द्यायचा आहे, कारण नवीन पार्टनर आत्ता जॉईन झाला आहे. प्रॉफिट असू दे लॉस असू दे, ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये तो फक्त ओल्ड पार्टनर्सनाच द्यायचा. मग त्यांचं रेशो प्रपोर्शन होतं 3:2. 4,800 आहेत ते दोनामध्ये आपण दिले बघा. अमरला दिले 2,880 आणि समीरला दिले 1,920. मग तो प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन तिथे दाखवलं आहे. हे जे सगळं मी साईडला वर्क करते हे सगळं वर्किंग नोटमध्ये व्यवस्थित लिहायचं. माझ्या अक्षराचे मोती उधळलेले आहेत पण तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. तो जो प्रॉफिट होता तो आपण त्यांच्या क्रेडिट साईडला ओढला, कारण अपोजिटला घेतो आपण नेहमीच. जर लॉस आला तर तो डेबिटला घेतला असता. आजच्या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट आहे. मग एकेका पार्टनरचा अकाउंट क्लोज केला आपण. परेशच्या क्रेडिटला 20,000, परेशच्या डेबिटला काहीच नव्हते, तो आला त्याचा बॅलन्स. अमरच्या क्रेडिटला होते 56,320, डेबिटला होते 3,200. मग याच्यातून ही अमाऊंट मायनस केली पहा, बॅलन्स आला 53,120. नंतर यांचा अमरचा बॅलन्स होता 84,480 आणि यांच्या डेबिटला होते 4,800. याच्यातून ही अमाऊंट मायनस केलेली आहे, मग हे आलेलं आहे. आणि ह्या फायनल आपल्याला 3 अमाऊंट मिळाल्या आहेत ज्या आपण ट्रान्सफर केल्या बॅलन्स शीटमध्ये. कॅपिटल अकाउंट ऑफ अमलेंद्रू, समीर अँड परेश तिघांची टोटल आउटर कॉलममध्ये. आणि मग क्रेडिटर्स जे काय होते ह्या दोघांची टोटल आली 1,62,800 आणि या सगळ्यांची टोटल पण तेवढीच येते. सेम अमाऊंटने आपला प्रॉब्लेम बॅलन्स आलेला आहे. पहिल्यांदा प्रॉब्लेम पूर्ण बघा आणि मग समजल्यानंतरच सोडवायचा आहे. धन्यवाद.